टॅग आहे सर. आपण समजा जे खत आपण बी घेतो गावात दुकानात विकत, तर त्या दुकानात विकत घेतल्यानंतर प्रत्येक बियाणाला एक टॅग असतो. आपण सर बी विकत घेतो दुकानात, तेव्हा त्या प्रत्येक पिशवीवर एक टॅग असतो. आता आपल्याला सर्वसाधारण ट्रुथफुल सीड म्हणजे सत्यतादर्शक बियाणेच भेटतात, शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात. ते कोणते अशा कलरचे टॅग असतात. म्हणजे आपण समजा दुकानातून एखादी पिशवी घेतली तर त्या पिशवी आपण बघू शकतो कोणता कलर आहे, कोणता टॅग आहे, त्यानुसार आपल्याला कळतं ज्यात किती प्युरिटी. आता ह्या 6 सीडचे प्रकार आहे, टॅगचे प्रकार आहे. आता एखादा समजा आपली विद्यापीठ आहे, ते बरेच प्रकारच्या जाती विकसित करीत असतं. ते कसे करतात? पहिलं म्हणजे न्यूक्लियस सीड. न्यूक्लियस सीड म्हणजे मूलभूत बियाणे जे आपल्याकडे असतं अस्तित्वात, म्हणजे जे ट्रॅडिशनल बियाणे त्याच्यावर प्रक्रिया करून मग त्याच्यातून पैदासकार बियाण्याकडे जातात. त्याच्यानंतर पायाभूत बियाणे तयार होतात, नंतर नोंदणीकृत होते बियाणे, नंतर प्रमाणित बियाणे, आणि नंतर शेवटी म्हणजे सत्यतादर्शक बियाणे. ते सगळ्यात फक्त आपल्याला ह्या एवढे बियाणे असतात, त्याच्यातले फक्त आपल्याला शेतकऱ्याला कोणते वापरता येतात? सत्यतादर्शक बियाणे. आणि शेतकऱ्यापर्यंत पुरवठा फक्त ह्याच बियाण्यांचा होतो, हे बियाण्यांचा पुरवठा होत नाही. आणि हे टॅगवरून काय करतं? इथं टॅग असतो प्रत्येकाचा. प्रत्येक धान्य आपण एखादं घेतलं, पिशवी घेतली, भाताची पिशवी घेतली 1 किलोची, त्याच्यावर असं ट्रुथफुल म्हणजे हिरव्या कलरचा टॅग असणार. आणि त्याच्यावर आपल्याला माहिती काय असणार? जर्मिनेशन पर्सेंटेज. म्हणजे समजा 10 किलो सीड आहे, त्यातली उगवण क्षमता किती बा? 80%, 90%. त्यात वीड किती म्हणजे गवत किती, तण किती, तणाचं बी किती, हे सर्व माहिती होती. या सीड क्लास. त्याच्यावरून आपण या टॅगवरून काय समजू शकतो? बी आपण खरंच घेतलंय ते चांगल्या प्रतीचं आहे की नाही हे कळणार. आता इथं आपण या आंब्याचे, काजूचे, नारळाचे रोग दिले, त्याचे लक्षणं दिले, त्याचं नियोजन कसं करायचं. म्हणजे एखादा रोग आला तर त्याची आपण ती बरं कसा करणार रोग हे तिथं माहिती दिली. पुन्हा इथं दापोली विद्यापीठाने विकसित विविध विकासाच्या जाती, म्हणजे आपल्या ह्या शिरवणे भागात ज्या जाती आपण लावतो त्या विकसित केलेल्या आहे. आता आपण काजू लावतो, तुमच्या इथं काजू आहे का? इथं कोणती जात आहे काजूची जात? हा, हे 2च जास्त करून आपल्याकडे केले जातात. आणि आताच दापोलीने वेंगुर्ला 10 सुद्धा ही एक नवीन जात विकसित केली. असे वेंगुर्ला नावानेच काय आहे तर का आपल्या विद्यापीठाचं वेंगुर्ला हे रिसर्च स्टेशन आहे. आणि ते वेंगुर्ला रिसर्च स्टेशन म्हणजे तिथंच ते जातीने तयार केलं जातं, म्हणून तिथं पहिलं वेंगुर्ला नाव पडलं. आणि त्याच्यानुसार 4, 7 आपल्याकडे जास्त करून 4 आणि 7 ही जात वापरली जाते. आता इथे दिले एकात्मिक रोग व्यवस्थापन. म्हणजे आपल्या समजा भाताला आपण कीड म्हणतो, करपा झाला, हे झालं, तर आपण ते रोग कमी कसे करू शकतो? कमी आपण औषधं मारता, फवारणी करता तुम्ही? पुन्हा काही फवारणी करते नाही, बिना फवारणी करता. तर बिना फवारणी करता आपण कसं रोग व्यवस्थापन करू शकतो? तर पीक फेरफार करू शकतो. म्हणजे आपण भात झाल्यावर नाचणी घेऊ शकतो, मका घेऊ शकतो. भाताचे तर म्हणजे एक पीक झाल्यावर दुसरं पीक घेतलं तर त्याचे जे रोग असतात ते कमी प्रमाणात होतात. त्याच्यानंतर स्वच्छता करू शकतो, लागवडीच्या तारखा वेगळ्या करू शकतो. रोग प्रतिरोधक जाती वापरणे, म्हणजे ज्या जाती रेजिस्टन्स असतात, म्हणजे एखाद्या डिसीजला त्या सूट होत नाही अशा जाती करू शकतो. मातीचे चोरीकरण, मशागत पद्धत असे वेगवेगळे. आणि दुसरी पद्धत ही झाली आपली सांस्कृतिक पद्धत, म्हणजे आपण जी करतो, शेतकरी जे करतात. दुसरी म्हणजे जैविक पद्धत. आता जैविक पद्धत म्हणजे आपण काय करू शकतो? त्याच्यात प्रकारे ट्रायकोडर्मा, बॅसिलस, कडुनिंब, हे जैविक पद्धती म्हणजे जैविक म्हणजे कोणताही ऱ्हास न होता शेतीला आपण हे करू शकतो. पुन्हा रासायनिक पद्धत. आता रासायनिक पद्धतीने आपण रोग कशी कंट्रोल करतो? म्हणजे आपण जे औषधं फवारतो, बुरशीनाशक, कीटकनाशक जे फवारतो त्याद्वारे आपण रोग कमी करू शकतो. आता इकडे काय आपण आपल्या इथे जास्त करून काय काजू, आंबा. शेतकऱ्याला विचारल्यावर शेतकरी काय म्हणतात? आंबा या ठिकाणी मोर येत नाही, तेव्हा आंब्याला इथे फळबाग होत नाही, दार होत नाही. मग काजूचं जास्त प्रमाणात उत्पन्न होतं, म्हणून आपली काजूची खत व्यवस्थापन दिले. आपण काजूला कोणकोणत्या प्रकारची खतं देऊ शकतो, कोणत्या वर्षी किती दिले पाहिजे, मग त्यांनी काय फायदा होणार आहे. आणि सर म्हणले ते 4 सुत्री भात लागवड. सर म्हणले ते आपल्याला सागर चव्हाण सर आले तेव्हा म्हणजे आपण एक लागवड करून दाखवणार सर. 4 सुत्री पद्धत सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यात 4 सूत्र म्हणजे 4 सूत्र आहे. सूत्र 1 म्हणजे काय? आपण भात केला, भात हार्वेस्टिंग केला, काढल्यानंतर जे पालापात्र राहतो म्हणजे कुडा राहतो, बरोबर आहे, तो जाळून टाकायचा. जाळल्यावर काय सिलिकॉनचं प्रमाण असतं. कशाचं प्रमाण असतं? सिलिकॉन. मग ते सिलिकॉनचं प्रमाण मातीत पडतं आणि ते सिलिकॉन काय करतं? जे रोप आहे त्याची वाढ होण्यासाठी ते सिलिकॉन मदत करतं. पुन्हा तो काढा कचरा आपण डायरेक्ट जमिनीत काढू शकतो. हे कोणतं सूत्र झालं? सूत्र क्रमांक 1. सूत्र दुसरं काय आहे? आपण आपल्या झाडाच्या कडेला आहे, हे कोणतं झाड आहे? गिरीपुष्प. ते दिसतंय पानं, ते गिरीपुष्पाचे. ते गिरीपुष्पाचे प्रत्येकाचे बांधव गिरीपुष्पाचे पानं असतात.
बघा आता तुम्ही आपल्या बांधणला गिरी पुष्पाची झाड आहे प्रत्येकाच्या शेताच्या आहे कशासाठी ते काय करता तुम्ही ते गिरी पुष्पाच्या पानाचं तर काय करतात शेतकरी ते काय करू शकतो ते गिरी पुष्पाचे पानं तोडू शकतो आणि ते पानं तोडून ते हिरवळीचं खत म्हणून शेतात टाकू शकतो त्याच्यामुळे काय होणार आहे जे आपल्याला जी नत्राची गरज लागणार आहे जे आपण युरिया टाकतो तो टाकण्याची गरज कमी लागणार आहे जर आपण 10 टन जर प्रत्येक हेक्टरला जर आपण ते गिरी पुष्पाचा पाला टाकला तर शेतकऱ्याला कोणत्याही खताची गरज लागणार नाही त्यातून सर्व खत भागणार आहे त्याच्यामुळे आपण जर ते गिरी पुष्पाचा पाला प्रत्येकाच्या बांधाले 4-6 झाडं प्रत्येक गुंठ्याला जरी टाकले तरी काय होत नाही वाढाव झाला तरी त्याचा काही त्रास होत नाही त्याच्यामुळे ते सूत्र 2 सूत्र 3 काय आहे विविध संकरित जाती तयार करायच्या आणि त्याचं स्पेसिंग म्हणजे एक अंतर ठेवायचं एक मेंटेन अंतर ठेवायचं 20x15 25x15 20x10 एक स्पेसिंग अंतर ठेवायचं हे सूत्र 3 आणि सूत्र 4 सगळ्यात शेवटचं सूत्र आपण सर भात लागवड केल्यानंतर शेतकरी आता इथं साधी पद्धत लावतात आणि युरिया टाकायचं म्हणजे डायरेक्ट असं ब्रॉडकास्टिंग पद्धतीने करतात तर हे हा तेच मग सांगायचं होतं हे जर 4 सूत्री पद्धत केली तर सूत्र 4 काय जे ब्रिकेटचे जे खत असते ब्रिकेटचं खेत ते 4 सूत्र म्हणजे 4 अंतर मेंटेन असते असं अंतर आहे तर ह्या 4ही झाडांच्या मध्यभागी ती ब्रिकेटचे जे फर्टिलायझर खत आहे ते लावायचं म्हणजे ते काय होतं खत हळूहळू पोचतं आणि खताचा रास होत नाही आणि जी भाताची वाढ आहे ती सुद्धा चांगल्या प्रमाणात होते